नमस्कार मित्रांनो, तुमच्या सहवासातले किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणानं तर जर तुमच्यामध्ये न्यूनगंड असेल, कमीपणाची भावना असेल, तर त्या कमीपणाच्या भावनेतून बाहेर येणं अतिशय गरजेचं असते. कारण भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून आपण राजा बनू शकत नाही. त्यामुळे युद्ध हे अगोदर डोक्यात जिंकले जातात, मग प्रत्यक्ष जीवनात जिंकले जातात. पराभूत मानसिकतेने विजय मिळवता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या मनातले न्यूनगंड काढणं गरजेचं आहे. वेगवेगळे न्यूनगंड माणसाच्या आत बसलेले असतात. ते स्वतःच निर्माण करतात काही न्यूनगंड. काही जण तसे न्यूनगंड त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात. न्यूनगंड बाहेरून रुजवले जात असताना आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपण सतर्कपणे नको त्या कल्पना, नको त्या विचाराने, नको त्या भावनेनं आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. कारण एकदा का आपण चुकीचे विचार, चुकीच्या भावना, चुकीच्या कल्पना स्वीकारलो, त्याचे शिकार झालो की आपलं व्यक्तिमत्व कोमेजून जातं. आपण न्यूनगंडाचे शिकार होत असतो. आणि काही जणांना तुम्ही पुढं आलेलं, तुम्ही नेतृत्व करत असलेलं, तुम्ही यशाच्या दिशेने जात असलेलं सहन होत नाही. सहन न होण्याचं कारण असते की आपण मागं पडतो, हा पुढे गेला तर. ही एक ईर्ष्या, हे एक द्वेष, हा एक मत्सर त्यांच्या मनामध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कमी लेखून, तुम्हाला वेगवेगळे अडथळे आणून तुम्हाला मागे टाकण्याचा आणि तू पुढे जाऊ शकत नाहीस, तुझी परिस्थिती नाही वगैरे वेगवेगळे कारणं सांगून तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा, तुम्हाला न्यूनगंडाचे शिकार बनवण्याचा प्रयत्न काही दुष्ट मंडळी करत असते. अशा परिस्थितीत त्यांचा डाव ओळखून तुम्ही तुमचा डाव यशस्वीपणे खेळता आला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होता. तर मित्र, वेगवेगळ्या कारणाने तुमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला टॉर्चर केल्याचा प्रयत्न केला जातो. रंगावरून तुम्हाला टॉर्चर केलं जातं. मग अशा प्रसंगी काय करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. काही जणाला तू काळ्या रंगाचा आहेस, म्हणजे काळा रंग म्हणजे इथं असौंदर्यचं लक्षण समजलं जाते, सुंदर नसल्याचं लक्षण समजलं जाते. कुणी समजून घ्यावं हे रंगावरून सुंदर आणि असुंदरतेचं हे बीज रुजवलेलं आहे तुम्हाला. गोरा रंग म्हणजे सौंदर्याचं लक्षण. गोरा रंग म्हणजे सौंदर्याचं लक्षण आणि काळा रंग म्हणजे सुंदर नसण्याचं लक्षण. कुणी सांगितलंय तुम्हाला? तुम्ही जे स्वीकारले, कुणीतरी सांगितलंय. या देशातून बाहेरचे जे लोक आले ते गोरे होते, उंच धिप्पाड होते. त्यांनी स्वतःला आम्ही विजेते आहोत असं सांगण्यात आलं आणि इथले लोक जे हिंदीन आहेत यांना तुच्छ लेखण्यात आलं. आणि त्यांना वाटलं खरंच आपण तुच्छ आहोत, हेच मोठे आहेत असं समजलं आणि त्यांचा रंगही मोठा, मग त्यांचं सगळंच मोठं. अशा पद्धतीची भावना येथे देशीय लोकांमध्ये निर्माण झाली. त्याचे शिकार आजही काही लोक आहेत. तर मित्र, हे रंगावरून सौंदर्य नसते, तुमच्या नजरेवर सौंदर्य असते. आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगून आपल्यामध्ये ते गोरी बायको पाहिजे, गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. म्हणजे गोऱ्या रंगाची वहिनी मानणे. आपल्या भावाला कोणती बायको? तर गोऱ्या रंगाची. गोरा रंग म्हणजे सौंदर्याचं प्रतीक. हे जे सांगितले छान असणं, गोरा रंग, त्यामुळे आपल्या मनामध्ये जे आपण स्वीकारतो तसे आपल्या व्यक्तिमत्वाला आकार येतो. आपल्या विचार, भावना आणि कल्पनांनाही आकार यायला सुरुवात होते. म्हणून आपल्या कल्पना, भावना आणि विचाराला आकार जे काय आलेला आहे की गोरा रंग म्हणजे सौंदर्याचं प्रतीक. त्यामुळे जी माणसं रंगानं काळी आहे ती स्वतःला कमी लेखतात. आपल्याला सांगितलं जातं, अनेक मुलींना पण सांगितलं जातं, तू काळे आहेस म्हणून तुला हुंडा जास्त द्यावा लागते, काळे आहेस तुला कोण पसंत करेल वगैरे. आणि मला सांगा, काळ्या रंगाच्या मुलीचे लग्न होत नाहीत का? होतात, सगळ्यांचेच लग्न होतात.
परंतु आपल्याला सांगितलं जातं की ह्या मुलींचे लग्न होणार नाहीत, आणि मुलीच भेटायला बऱ्याच प्रमाणात कमी पडायला लागल्यात आणि इकडे सांगणं सुरूच आहे अजून काळ्या मुलीचे लग्न होत नाहीत. तर मित्र, हे रंगावरून कोणतीही व्यक्ती सुंदर असुंदर नसते, सामर्थ्यावरून त्याला लोक सलाम करतात, रंगावरून नाही. कोऱ्या रंगाचं एखादं गरीब, आर्थिक परिस्थिती नाही, अपयशी आहे, गोरा रंग आहे आणि त्याला कोणी सलाम नाही करत, सलाम करतात सामर्थ्याला. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर रंग तुमचा काळा आहे आणि तुम्ही यशस्वी आहात तर तुमच्याकडे लोक बघतील ना. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला काही उदाहरणं मी देतो. सूरज चौहान हे सध्या बिग बॉसच्या संदर्भानं गाजतो आहे, तो त्यानं ट्रॉफी जिंकलेली आहे. तर त्याचा रंगही आहे, तरी त्याच्या आता गोऱ्या गोऱ्या रंगाच्या हिरोने त्याच्या गळ्यात पडत आहेत, त्याच्यासोबत फोटो काढत आहेत. म्हणजे त्याचा रंग इथं आडवा आला का? नाही आडवा. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, तुमचा रंग तुमच्या प्रगतीत आड येत नाही. किती तुमच्यामध्ये कला नाही, कौशल्य नाही, क्षमता नाही, कॉन्फिडन्स नाही, आणि तुमचा रंगच गोरा आहे, तर तुम्ही बाहेर फेकल्या जाता. लक्षात आलं? तर ह्या रंगावरून कोणाच्या मनामध्ये जर अहंगंड असेल, रंगानंच मी श्रीमंत होणार आहे, रंगानंच मी यशस्वी होणार आहे, हे जरी असेल तर ते काढून टाका. आणि रंगामुळे मी मागे पडणार आहे हे डोक्यात असेल तर ते पण काढून टाका. कारण हे का सांगतो, काही जणांच्या मनामध्ये काळा रंग असल्यामुळे काही जण समोर यायला लाजतात किंवा स्टेजवर यायला लाजतात, कोणाला बोलायला लाजतात, त्यांच्या मनामध्ये असा न्यूनगंड असतो. त्यामुळं हा न्यूनगंड कृपा करून तुम्ही काढून टाका. सूरज चव्हाणनी आपला रंग आहे म्हणून जर आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे त्या बिग बॉसमध्ये ते जर उत्कृष्ट पद्धतीने केलं नसतं, रंग जर त्यांना आडा आणून बसला असता, तिथल्या सुंदर सुंदर हिरोईन, सुंदर सुंदरचे तिथले व्यक्तिमत्व बघून जर दबून गेला असता. तुम्ही दबून जाऊ नका. लक्षात, बाह्य गोष्टीला दबून जाऊ नये. हे सगळ्या गोष्टी बाह्य आहे. आतून स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे. माणूस जे उडतो ना, तो आत घडल्यानं उडतो. जशी घडवणूक तसं उडणं असतं. म्हणून एकदा एक उदाहरण सांगितलेलं आहे आणि ते उदाहरण शिवखेरा यांच्या पुस्तकातलं मी तुमच्या समोर ठेवतो. त्या थोडक्यात सांगतो, सविस्तर नाही सांगत, की त्यातला एक व्यक्ती एक वेगवेगळ्या रंगाचे फुगे उडवत होता. एका काळ्या कुटकुटीत मुलाने जाऊन विचारलं, मामा, म्हणजे त्यांना विचारलं की काळ्या रंगाचा पण फुगा उडतो का? तेव्हा त्याने सांगितलं, फुगा हा रंगावरून उडत नसतो, त्याच्यामधल्या हवेमुळे उडत असतो. तसा माणूस हा बाहेर रंगावरून उडत नसतो, यशस्वी होत नसतो, प्रगती करत नसतो, तर त्याच्या आत जे काही भरलेलं आहे, सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना आंतरिक सौंदर्य वाढवतात. हे सौंदर्य तुम्हाला सक्षम करते. हे सौंदर्य तुम्हाला या जगामध्ये समर्थ करत असते. म्हणून बाह्यरंगापेक्षा अंतरंग घडवणारी माणसंच मोठी असतात. अंतरंगाचा, व्यक्तिमत्वाचा अंतरंगाचा भाग अधिक असतो, बाह्यरंगाचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून हे रंग, जसं आकाशात कुठल्याही रंगाचे फुगे उडतात ज्याच्यामध्ये हवा आहे, तसं तीच माणसं प्रगती करू शकतात ज्याच्यात परिश्रम करण्याची तयारी आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, आत्मविश्वास आहे आणि कार्यामध्ये सातत्य आहे, ज्यानं ध्येय ठरवलेलं आहे, नियोजन आहे आणि नियोजनाचं कार्यमग्न आहे. ती माणसं मोठी होतात, रंगावरून नाही. अनेक गोरे गोरे भिकारी भीक मागताना दिसतात, हे लक्षात ठेवा. रंगावरून कोणाला मागे पुढेचा काही विषय नाही, हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. बऱ्याचदा भाषा, आता रंगाचा विषय एक उदाहरण सांगलं, मग काळे माणसं प्रगतीच करू शकले नाही ना, यशस्वी झालेच नसते ना. दुसरा महत्वाचा मुद्दा भाषा.
आता आपल्या देशामध्ये काय सांगून ठेवलेलं आहे, आमची भाषा म्हणजे सुंदर आणि तुमची भाषा म्हणजे असुंदर, आमची भाषा म्हणजे शुद्ध आणि तुमची भाषा म्हणजे अशुद्ध, असं सांगून ठेवण्यात आलेलं आहे. हा सनातनी डाव असतो मित्रांनो. हा सत्तेतल्या माणसांचा डाव असतो. वर्णवर्चस्ववादी लोकांचा हा डाव असतो. हे आपण हाणून पाडला पाहिजे. तर जी भाषा संवाद साधू शकते ती भाषा श्रेष्ठ. भाषेचं मुख्य कार्य काय? संवाद साधणं. तुम्ही ज्या भाषेत संवाद साधू शकता ती भाषा श्रेष्ठ. श्रेष्ठ कनिष्ठत्व काही जणाला माणसाने तर पावित्र्याचे वलय देऊन टाकलेले आहे. आमची भाषा देवाने निर्माण केली. कुठे देव आहे? कधी निर्माण केली? काय? काही नाही. उगाच सांगत बसतात काहीतरी आणि त्यांच्या नाटकाला आपण बळी पडतो. तर मित्र, तसं काही नाही आहे. सगळ्याच भाषा माणसाने निर्माण केलेल्या आहे आणि त्या काही भाषेमध्ये साहित्य निर्माण झालं आणि ते परंपरेनं साहित्य निर्माण त्याच भाषेत अखंडितपणे ते पद्धतीने साहित्य निर्माण होत आलं. ते अभिजात भाषा आहे. तिला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. अगोदर संस्कृत भाषेला देण्यात आलेला आहे. अनेक भाषेला हा दर्जा दिला गेलेला आहे. तर म्हणून कोणतीच भाषा श्रेष्ठ आणि कनिष्ठ असत नाही. त्यांची मानसिकता विषारी असल्यामुळे ते तसे भेद करतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळं आणि प्रत्येक जशी बोलीभाषा असते आणि त्याच एका बोलीला प्रमाण भाषेचा दर्जा देऊन शासकीय व्यवहारासाठी एक भाषा तयार केली जाते. तिला प्रमाण भाषा म्हणतात. त्याच्यामध्ये शासकीय व्यवहार होतात. इतकाच तो भाग असतो. श्रेष्ठ कनिष्ठ काही नसते. ती कोणती आज जिला आपण प्रमाण भाषा म्हणतो ती एक काळाची बोलीच भाषा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर कोणतीच भाषा निसर्गदत्त श्रेष्ठ कनिष्ठ नसते. राहिला प्रश्न आता दुसरा. जशी भाषा बोली असते किंवा 12 कोशावर भाषा बदलते. 12 कोशावर भाषा बदलते म्हणजे ती श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही. फक्त बदलते. तिचे रूप बदलतात. तिचे उच्चार बदलतात. त्या शब्दाचा अर्थ तोच असतो. कधी कधी त्या प्रदेशाने तो अर्थ वेगळा दिला जातो त्या शब्दाला. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता जशी 12 कोसावर भाषा बदलते म्हणून ती श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही, तसं व्यक्तिपरत्वे भाषा वेगळी असते. सगळ्यांची भाषा एकच असली माणसं ओळखता आले नसते. आवाजावरून माणसं ओळखले जातात. कारण त्याच्या भाषेचा टोन आहे, उच्चार करण्याची पद्धत आहे, ती भिन्न असतेच. आणि ही भिन्नत्व नैसर्गिक असते. काही प्रमाणामध्ये या भाषेला आपण वळण लावू शकतो साधनेच्या बळावर. आता काही काही गोष्टी अशा असतात निसर्गदत्तच की माणसाच्या वांगेंद्रियामध्ये हे आपले वाणी साठी लागणारी जीभ आहे, मधले जे अवयव आहेत, त्या अवयवाच्या रचनेनुसार भाषेच्या उच्चारावर फरक पडताना दिसतो. कधी कधी त्याच्यात जर वांगेंद्रियामध्ये जर दोष असेल तर ती उच्चारताना जरासा अडखळेपण येतं माणसाच्या. आणि हे आता अडखळलेपण येणं हे नैसर्गिक असू शकते, असतेच. मग त्यामुळे काही जणांना थोडंसं बोबडं बोलतात. आता हे बोबडं बोलणं हे कमीपणाचं लक्षण नाही मित्रांनो. आता निसर्गदत्त तसं पद्धतीनं आता काय उंची समजा काही जणांची 5 फूट असते तर काही जणांची 6 फूट असते तर काही जणांची 4 फूट असते. आता 6 फुटावाल्यानं 5 फुटाला कमी लेखायचं आणि 5 फुटावाल्यानं 4 फुटावाल्याला कमी लेखायचं, हे अन्याय करणं आहे. कारण निसर्गानं जसं बनवलंय तसं माणूस राहतो. काही निसर्गाच्या पुढे माणसाचं काही चालत नाही काही बाबतीमध्ये. त्यामुळं यामध्ये कोणताही कमीपणा मानण्याचं काही कारण नाही. काही जणाला बोलताना सुरुवात करताना अडखळलेपणा येतो आणि मग एकदा बोलायला सुरू केलं की सुरळीत होतं आणि मध्येच कधीतरी अजून अडखळलेपणा येतो. तरी पण त्यांना जो काही मेसेज द्यायचा आहे ते देणं महत्त्वाचं असतं. कारण भाषेमध्येच एक भाषा बोलणारा असतो, एक भाषा ऐकणारा असतो आणि दुसरा त्या भाषेच्या माध्यमातून एक काहीतरी सांगायचं असते. ते सांगायचं त्याला पोहोचलं की झालं. आता सूरज चव्हाणचं उदाहरण मी परत एकदा घेतो की सूरज चव्हाणची भाषा तुम्ही या स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या काही
लोकांसारखी नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांची भाषेचा काहीच उपयोग नाही, याच्या भाषेचा उपयोग व्हायला आहे ना. मग तुमच्या भाषेचा काही उपयोगच नसेल. तुमच्या भाषेतून तुम्ही जर समाजात विष पेरण्याचं काम करत असाल, विषमता पेरण्याचं काम करत असाल, तुमच्या भाषेमधून लोकांना ऊर्जा मिळत नसेल, प्रेरणा मिळत नसेल, प्रोत्साहन मिळत असेल, तर त्या भाषेला काय अर्थ आहे? भाषा एक साधन आहे. आणि ज्या सूरज चव्हाणच्या भाषेतून काही एक तत्व तो व्यक्त करतो बऱ्याचदा, आणि त्याला जी भाषा जमते तसं तो बोलतो, तो अनुकरण करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तेच लोकांना भावलेलं आहे, तेच लोकांना आवडलेलं आहे, आणि लोकांनी त्याला पसंती दिलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला एकच सांगेल की तुमची जशी भाषा आहे तुम्ही मनमोकळेपणाने व्यक्त होत चला. तुम्हाला जे काही सांगायचं आहे जशा पद्धतीने सांगता येईल सांगण्याचा प्रयत्न करा. काय असते अजून एक तुम्हाला मी सांगतो त्या निमित्तानं, तुम्ही जितका न्यूनगंड बाळगून भाषाच वापरायचं नाही ठरवलं तर त्या भाषा कोणते सरावाने माणूस राव बनतो. तुम्ही जितका सराव कराल, वापरत राहाल, त्यातून त्या तुमच्या अवयवाला सुद्धा वळण लागते, आणि थोडासा अडखळलेपणा असेल तर ते पण हळूहळू दूर व्हायला मदत होते. त्यातनं तुम्ही काही ओंकार साधना जर केली आणि भाषा शुद्धीचे भाषा म्हणजे शुद्धी या अर्थानं की भाषेचे उच्चार थोडेसे अस्पष्ट होतात, स्पष्ट इतकाच तो फरक असतो. अस्पष्ट ते त्याला सुद्धा हे आपला निसर्ग कारणीभूत आहे. आपल्याला जी अवयवाची रचना आहे, आंतरिक अवयवाची रचना आहे, त्याला परिणाम त्यामध्ये थोडा काही प्रमाणामध्ये फरक आपल्याला करता येऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरांचाही सल्ला जर तुम्ही घेतला तर त्यातूनही काही बाहेर येता येऊ शकते काही प्रमाणामध्ये. तर मित्र, भाषेमुळं तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कारण बरेचदा काही माणसं थोडंसं अडखळल्यानं बोलतात म्हणून ते बोलतच नाहीत. लोक हसतील म्हणून बोलत नाहीत. आपण काळे दिसतो म्हणून समोर यायला लोकांना आपण आवडत नाही म्हणून लोकांना आवडण्याचा न आवडण्यामुळे तुम्ही जगायचं की न जगायचं ठरू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगायला सुरुवात करा. तशी भाषा तुमची तुम्ही वापरा. त्यांना जो तुम्हाला संवाद मेसेज द्यायचा आहे ते कळून घेतील. बऱ्याच जणांना कळत नसलं तरी कळून घेतील त्यांची गरज असेल तर. दुसरी गोष्ट मित्र हो, तुमच्या प्रगतीमध्ये तुम्ही या भाषेमुळे न्यूनगंडातून बाहेर या. दुसरी गोष्ट परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असेल. काही जणांची परिस्थिती, काही जणांच्या घरामध्ये कष्टातून संपत्ती मिळवलेली असते त्यांच्या पूर्वजांनी, आणि त्याच्यातून त्यांना तो वारसा मिळतो आणि त्याच्याकडे ती संपत्ती असते. काही जणांना कोणाचं लुबाडूनही मिळवून ठेवलेलं असतं. कोण कशा पद्धतीने ठेवेल काही सांगता येत नाही, परंतु ते ठेवलेलं असतं. त्यांना तो वारसा मिळतो, ते श्रीमंत असतात. काही जणांकडे हा वारसा नसतो, काही कारणं असतील, त्याच्यामध्ये आता आपल्याला जायचं नाही. तर त्यामुळं वारसा हक्कानं तुम्हाला पैसा मिळाला नाही, धन मिळालं नाही म्हणून कमी पणाचं काही मानायचं लक्षण गरजेचं नाही. कारण तुम्ही तुमच्या क्षमतेचा, कौशल्याचा, शहाणपणाचा, परिश्रमाचा उपयोग करून ज्या ज्या व्यवसाय असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, नोकरी असेल, ज्यातून पैसा मिळतो ते करून तुम्ही पैसा कमवून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. नाही आपण गरीब माणसं गरीब म्हणलास तर गरीबच होऊन राहाल तुम्ही. त्यामुळे त्यातून गरिबीवर औषध आहे श्रीमंती. ते पैसा मिळवलं की श्रीमंत होता. हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्यामुळं आपण आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नाही म्हणून एखादी गोष्ट करायची नाही किंवा समोर यायचं नाही असं कोणी सांगितलं. मनोज जरांगे पाटलाचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही. मनोज जरांगे पाटील हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. त्यांना ह्या कार्यामध्ये आल्यामुळं काही शेत पण विकावं लागलं. थोडंसं आहे ते आता विकत होते, परंतु ते भावाच्या हट्टामुळे ते थांबलं. मला हे सांगायचं आहे, त्यांचं घर बघितलं तर तुम्ही बघा, साधं आहे घर. म्हणजे त्यांचं साधं घर आहे म्हणून त्यांनी सामाजिक कार्य करायचं नाही का? काही जण सांगतात आधी घराकडे बघा, घराकडे बघा, आधी घराकडे. म्हणजे त्याला अनेक घराकडे बघून घरातच संपून चाललेत ना. स्वतःची एक माडी बांधली, दुसरी बांधली की तिसरी माडी, त्याच्यात स्वतःच्या सेल्फ सेंटर राहून सेल्फिश होऊन कुत्र विचारत नाही ना. मग लक्षात आलं.
जी माणसं समाजासाठी काहीतरी योगदान देतात, त्याग करतात, आपल्या कृतीनं, उक्तीनं, आपल्या शहाणपणानं, आपल्या परिश्रमानं काही ना काही योगदान देतात, तीच माणसं समाजाच्या लक्षात राहतात. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी पशुपक्षी जगतात ना, स्वतःच्याच लेकराला अन्न आणून देणं, स्वतःच्यासाठीचं खोपा करणं, इतकं त्यांचं जीवन लिमिटेड असतं. तितकंच लिमिटेड असू तर आपण पशु आणि आपला काहीच फरक असणार नाही. तर ही परिस्थितीमुळं काही जणांची राजकीय परिस्थितीला, काही जणांना राजकीय वारसा असतो, काही जणांना नसतो. आणि ज्यांना जेव्हापासून राजकीय वारसा सुरू झाला त्या अगोदर राजकीय वारसा होता का? त्यांना नव्हता. त्यांनी तिथं निर्माण केला. कोणीतरी निर्माण करायला प्रयत्न केला पाहिजे ना. आपल्याला नाही आता कधीच मुंबईला गेला नसाल तुम्ही म्हणजे तर आता जायचं नाही का? हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्हाला कोण इतिहास निर्माण करावं लागेल ना. जो इतिहास नाही म्हणून थांबला तर तुम्ही इतिहास कधी तयार होणार आहे? तुम्ही इतिहास निर्माण केला म्हणजे पुढची पिढी निर्माण करेल. अगोदर काळ्या रंगाची दोरी ओढत आला, तुम्हाला आता पांढऱ्या रंगाची दोरी ओढायची समजा, तर तुम्ही सुरुवात करा. पांढऱ्या रंगाची सुरुवात होते, पुढे पांढरे पट्टे लावत राहतात, मग दोरी पांढऱ्याची रंगाची सुरुवात होत राहते आणि ती पुढं जात राहते. तशाच पद्धतीनं इतिहास जो निर्माण करायचा आत्ता सुरुवात करा, होत राहते. जे केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे, हे संत वचन आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ही परिस्थिती बदलता येते. मनस्थिती बदला, विचार बदला, दृष्टिकोन बदला आणि कृती करणं गरजेचं आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हा विचार. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून परिस्थितीचा बाऊ करून तुम्ही थांबू नका आणि परिस्थितीचा मीच गरीब आहे असा विचार केला की तुम्ही न्यूनगंडानं पछाडले जाता. त्यामुळं मी ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती मी बदलणार आहे हा विचार तुमच्या डोक्यामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. आता सूरज चव्हाणच्या संदर्भातच पुन्हा एक उदाहरण सांगतो की सूरज चव्हाणची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. सूरज चव्हाण आपल्या परिस्थितीबद्दल सांगायला तो लाजतही नाही. मी त्या देवीच्या समोरचे नारळ खाऊन जगलो, शिळे भाकरी खाऊन जगलो असं तो सांगतो. पडेल ते कामं केले असं तो सांगतो. आणि आर्थिक परिस्थिती तो काही लपवत नाही, लपवण्याची काही गरजही नाही. लक्षात आलं का? तर त्या परिस्थितीवर त्याने आपल्या कला आणि कौशल्याच्या जोरावर मात केलेली आहे. हे त्याच्याकडून शिकता येते. त्याची परिस्थिती चांगली नव्हती, भाषा चांगली नव्हती, रंग चांगला नव्हती. तर काही जातींना या देशामध्ये श्रेष्ठ समजलेलं आहे, काही जातींना कनिष्ठ समजलेलं आहे. हे कोणी समजलं आणि कोणी समजून घेतलं? हे समजणाऱ्याची चूक आहे आणि समजून देणाऱ्याची चूक आहे. कारण निसर्गदत्त कोणतीच जात श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. हजारो वर्षी विवाह संस्था नव्हती. आज जशी प्राणी आपली अवलाद तयार करतात उघड्यावर, तसा माणूस उघड्यावर आपली अवलाद पैदा करत जगत होता. तिथली कुठली जात, वर्ण, पंथ वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे हे कुठल्या जातीनं कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही हा सुद्धा विचार तुम्ही काढून टाकला पाहिजे. तरच तुम्ही या न्यूनगंडातून बाहेर येऊ शकता. तर आणि हे कुठलीच जात तुमच्या टीशीवरची असेल, पण तुमच्या प्रमाणपत्रावरची असेल, ती श्रेष्ठ कनिष्ठ असत नाही. वैज्ञानिक कसोटीवर बघा, इतिहासाचा अभ्यास करून बघा, मानवशास्त्र वाचून बघा, कुठल्याच ठिकाणी कोणतीच जात श्रेष्ठ कनिष्ठ असत नाही. ही वस्तू मानव ही एकच जात आहे. त्याच्या कार्यावरून, त्याच्या व्यवसायावरून ह्या जाती पडलेल्या आहेत. त्याचे वेगवेगळ्या कारणावरून त्यांना हे जातीचे सिक्के मारलेले आहेत. तर ही मानव निर्मित आहे, ईश्वर निर्मित नाही, निसर्ग निर्मित नाही. ईश्वर ही गोष्ट सुद्धा मानव निर्मितच आहे. तर मित्र, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून जर तुम्ही तुमचं ध्येय ठरवून, ध्येयाचं नियोजन करून आणि ध्येयाच्या अंमलबजावणीसाठी जिद्दीनं सिद्धी प्राप्त होते. त्यासाठी सातत्यानं कार्यमग्न राहणं, वेळेचे नियोजन करून कार्यात राहणं, जसं रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असतात, त्या सगळ्यांचा गतिरोधक आला म्हणून आपण थोडा वेळ थांबावं लागतं आणि निघून जावं लागतं. तसे विरोधकही आयुष्यात येत जात राहतात. त्यांचं काही जणांचा जन्मच झालेला असतो विरोध करण्यासाठी, ते येत राहतात. त्यांना आपण
नमस्कार, विघ्न आणणाऱ्याला नमस्कार केलं जातं, विघ्न आणणाऱ्याला आरती केली जाते, तशी आरती करून त्याच्याबद्दल 4 स्तुतीचे शब्द बोलून आपण पुढे निघून गेलं पाहिजे. तर मित्र, तर न्यूनगंडातून बाहेर या, तरच तुम्ही यशाचे गड चढू शकता. बाकी आणखीन काही प्रश्न या संदर्भात असतील तर तुम्ही यातून मला विचारू शकता. त्यातून मला जे सांगता येईल सांगतं. सूरज चव्हाणच्या जातीला या व्यवस्थेनं तुच्छ लेखलेलं आहे, तरी सूरज चव्हाण त्याच्यातूनही ती जात त्याच्या यशात आड आली नाही. असं अनेक माणसाच्या जीवनात आले नाही. बाबासाहेब असतील, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तर मित्र, ते काही तुम्ही तेही डोक्यामध्ये ठेवून बसू नका. नको ते डोक्यात ठेवून बसलं की नको ते जीवनात घडत राहतं. त्यामुळे जे हवं ते जो डोक्यात ठेवा, हवं ते घडत राहतं. एवढाच एक विचार डोक्यात ठेवून वाटचाल करा. धन्यवाद.